तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा शतपावलीसाठी गेलेले असतात आणि कुस्तीमध्ये अधिपतीने बक्षीस जिंकल्यामुळे ते दोघेही खूप आनंदात असतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई, काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं की हे सगळं खूप अवघड आहे, पण आज अचानक सगळं काही सोपं वाटायला लागलं. तर अक्षरा म्हणते की अगदी खरं आहे अधिपती, आणि बघा ना, आपण ही गोष्ट करू शकतो असं म्हणण्यात आणि ती गोष्ट प्रत्यक्षात करण्यात किती फरक आहे. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. पुढे तो असंही म्हणतो की आधी मला शाळा, अभ्यास, परीक्षा हे सगळं खूप अवघड वाटायचं, पण आता हे सगळं काही बघून त्या गोष्टी मला खूप सोप्या वाटत आहेत. आणि मग अक्षरा त्याला सांगते की अधिपती, तुम्ही खरंच खूप शिका, मोठे व्हा, आणि फक्त 10वी-12वी नाही तर ग्रॅज्युएशनसुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसतच हो म्हणतो. दुसरीकडे दुर्गी आणि चंची अधिपती आणि अक्षराच्या त्या खोलीबाहेर उभ्या असतात. चंची ते कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असते, तर दुर्गी तिला विचारत असते की हे सगळं तू कुठून शिकली. आणि त्यावर चंची म्हणते की अगं मम्मी, विसरलीस का, तू मी वकील आहे. तर दुर्गी तिला विचारत असते की तुला काही कॉलेजमध्ये कुलूप कसं तोडायचं हे शिकवलं आहे का. त्यावर चंची म्हणते नाही गं, मी कॉलेजमध्ये असताना एका वकिलाकडे गेले होते, तिथे एक चोर आला होता, त्यानेच मला शिकवलं कुलूप कसं उघडायचं ते. आणि ते ऐकून दुर्गी डोक्यालाच हात लावते आणि तोपर्यंत चंची कुलूप उघडते आणि मग चंची घरामध्ये जाते, तर दुर्गी पहारा देत बाहेर उभी राहते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षराच्या हसत खेळत गप्पा सुरू असतात. तर इकडे चंची घरामध्ये जाते आणि तिथे अक्षराने मांडलेला संसार बघून तर तिला आश्चर्यच वाटते. ती दुर्गीला म्हणते की अगं मम्मी बघ, इथे तर यांनी संसार मांडलाय, सगळं सामान भरून ठेवलंय. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते की त्यांनी अजून सामान आणायच्या आधी आपण पैसे घेऊन येथून निघून जाऊ, तू लवकर पैसे शोध. आणि मग चंची सगळीकडे पैसे शोधायला सुरुवात करते. मात्र त्या गडबडीमध्ये तिच्या हातून शेंगदाण्यांचा डबा खाली पडतो. सगळीकडे शेंगदाणे सांडतात. तर दुर्गी तिला म्हणत असते की सगळे शेंगदाणे उचलून डब्यात ठेव, आणि त्यामुळे चंची तेच काम करत बसते. त्यानंतर दुर्गीला अधिपती आणि अक्षरा समोर आलेले दिसतात आणि त्यामुळे ती खूप घाबरते. ती चंचीला म्हणते की ते दोघेजण इकडेच येण्यासाठी निघाले आहेत, त्यामुळे तू लवकर पैसे शोध. जर आपल्याला त्यांनी बघितलं ना तर आपलं काही खरं नाही, ते आपले गाढवावरून धिंड काढतील. आणि त्यामुळे चंची लवकर काम सुरू करते. आणि मग त्यानंतर तिला किचन ओट्याखाली काही डबे सापडतात. ती ते डबे बघायला सुरुवात करते. तर इकडे दुर्गी अधिपती आणि अक्षराचं लक्ष विचलित करण्यासाठी एका वेगळ्याच दिशेला दगड फेकते आणि त्या आवाजाने त्या दोघांचं दुसरीकडे लक्ष जातं. तर इकडे दुर्गी चंचीला सांगत असते की लवकर काम कर आणि चल इथून. आणि त्याचवेळी मग चंचीला साखरेच्या डब्यामध्ये ते 25,000 रुपये सापडतात. आणि मग त्यानंतर तिथे पैसे घेऊन पटकन घराबाहेर येते. तर दुर्गी तिला सांगत असते की कुलूप आधी जसं होतं तसंच लाव. तर चंची वैतागून म्हणत असते की त्या चोराने फक्त मला कुलूप उघडायला शिकवलं होतं, लावायला नाही. मात्र दुर्गी तिला ते कुलूप काही करून लाव असं सांगते. त्यामुळे चंची ते कुलूप लावत असते. तर अधिपती आणि अक्षरा पुन्हा एकदा आईस्क्रीम खायला जायचं ठरवतात आणि त्यामुळे ते माघारी वळतात. मात्र तितक्यात अक्षराचा पाय मुरगळतो आणि ते दोघेजण पुन्हा घराकडे जाण्यासाठी निघतात. त्यामुळे दुर्गी आणि चंची खूप घाबरतात. मात्र अक्षरा आणि अधिपती तिथे येईपर्यंत त्या दोघीजणी तेथून निघून जातात. त्यानंतर जेव्हा अक्षरा आणि अधिपती त्यांच्या रूमवर पोहोचतात तेव्हा रूमची अवस्था बघून त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी चंची आणि दुर्गीची वाट बघत असते. त्या दोघीजणी धावत पळतच घरी येतात. त्या दोघीही खूप खुश असतात. चंची म्हणत असते की बघ ताई, तू सांगितलेलं काम आम्ही पूर्ण केलं आणि यावेळी कोणता गोंधळही घातला नाही किंवा तोंडावरही पडलो नाही. आणि मग त्यांनी चोरून आणलेले पैसे त्या भुवनेश्वरीला दाखवतात. तर भुवनेश्वरी विचारत असते की हे नक्की अधिपतींचेच पैसे आहेत ना. आणि त्यावर दुर्गी म्हणते हो ग ताई, आमच्याकडे कुठून येणार एवढे पैसे, हे अधिपतींचेच पैसे आहेत. आणि त्यामुळे भुवनेश्वरी खूप खुश होते आणि त्या दोघींचं कौतुक करते. तर दुर्गी म्हणत असते की आता जेव्हा हातात पैसे नसतील ना तेव्हा अधिपतींसमोर त्या मास्तरडीचं खरं रूप येईल. आणि त्यावर भुवनेश्वरीसुद्धा हसतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती दुर्गी आणि चंचीला सांगते की आता यापुढे सुद्धा त्या दोघांवर तुम्ही बारीक नजर ठेवायची. आणि त्याचसोबत अधिपतीने कष्टाने कमावलेले ते पैसे दुर्गीला गोरगरिबांमध्ये वाटायला सांगते. तर दुसरीकडे रूमची अवस्था बघून अक्षरा आणि अधिपती खूप घाबरलेले असतात. आणि मग अक्षराचं लक्ष त्या साखरेच्या डब्याकडे जातं. ती खूप घाबरते आणि तो डबा बघते तर त्यातले पैसे गायब असतात. त्यामुळे ती रडतच म्हणते की अधिपती, मी सगळे पैसे यातच ठेवले होते.
सगळे पैसे चोरीला गेले, त्यामुळे अधिपतीसुद्धा घाबरतो. काय करावं त्या दोघांनाही सुचत नाही आणि मग अक्षरा लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेते. परंतु अधिपती तिला समजावतो की आपण 25,000साठी कुठे तक्रार नोंदवणार आणि त्यासाठी खूप वेळसुद्धा लागेल. आपल्या हातात फक्त 8 दिवस आहे. या सगळ्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस कसा काढायचा, उद्या काय काम करायचं त्याचा विचार करूयात. तर अक्षरा रडतच त्याला मिठी मारते. अधिपतीने रक्त गाळून घाम गाळून कमावलेले ते पैसे चोरीला गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि या सगळ्यासाठी ती स्वतःलाच दोष देत असते. पण अधिपती तिला समजावत शांत करतो आणि म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही काही काळजी करू नका, आपण काही ना काही काम नक्की करू. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती पेपरमध्ये जाहिराती बघून कामासाठी फोन करत असतो, मात्र त्याला कोणत्याही ठिकाणी काम मिळत नाही. तर दुसरीकडे अक्षरा खूप शांत असते, त्यामुळे अधिपती तिला विचारतो की मास्तरीनबाई काय झालं, आता जे झालं ते झालं, तुम्ही त्याचा विचार नका ना करू. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, मी त्या गोष्टीचा विचार नाही करते, पण आपण पुढचे 8 दिवस कसे काढायचे याचा विचार करते. तर अधिपती म्हणत असतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी काम शोधतोय ना. तर अक्षरा म्हणते की फक्त तुम्ही नाही तर मी सुद्धा काम करणार आहे. काल तुम्ही काम केलं, कुस्ती येत नसताना देखील कुस्ती खेळलात, 25,000 रुपयेचं बक्षीस जिंकलात आणि मी मात्र आराम केला. पण आता मी सुद्धा काम करणार. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हसतच हो म्हणतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे दुर्गी श्रीकांतला भेटण्यासाठी जाते. तर श्रीकांत दादा तिला म्हणत असतात की ताई, तुम्ही इकडे कुठे, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 10 दिवसांनी खोली खाली होणार आहे, त्यानंतर या. तर दुर्गी म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, पण मी आता इथे खोलीसाठी नाही आले, तर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आले. त्यावर ते श्रीकांत दादा विचारतात कुठे, आणि त्यावर दुर्गी म्हणते की तुम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी यांचं नाव ऐकलंय का. आणि त्यावर ते श्रीकांत दादा म्हणतात हो हो, भुवनेश्वरी सूर्यवंशी म्हणजे थोरल्या सरकार ना. आणि त्यावर दुर्गी म्हणते हो, त्यांनीच तुम्हाला भेटायला बोलावलंय. त्यामुळे श्रीकांत दादा घाबरतात. ते विचारतात पण कशासाठी. तर दुर्गी म्हणते असेल त्यांचं काही काम. आणि मग ती श्रीकांत दादांना घेऊन बंगल्यावर जाते. तर इकडे अधिपती एका वॉचमनच्या नोकरीसाठी फोन करतो आणि नाईट शिफ्ट करायला सुद्धा तयार होतो. तर अक्षरासुद्धा ट्रान्सलेटरचा जॉब करण्यासाठी एका व्यक्तीला कॉल करते, मात्र तिला फक्त 8 दिवसांसाठी जॉब हवा असतो, त्यामुळे तिला तो सहजासहजी मिळत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी श्रीकांतला विचारत असते की तुम्ही त्या जोडप्याकडून म्हणजेच अधिपती अक्षराकडून किती भाडं घेता. आणि त्यावर श्रीकांत दादा घाबरतच सांगतात की काही नाही. मात्र भुवनेश्वरी त्यांना सांगते की त्यांच्याकडून 10,000 भाडं घ्यायचं. आणि त्यामुळे मग श्रीकांत दादा नाईलाजाने अक्षरा आणि अधिपतीकडे त्या खोलीचं 10,000 रुपये भाडं मागतात. त्यामुळे ते दोघेही काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.